नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्य सेवा परीक्षा 2023 यासाठी जो सिलेबस आहे तर तो सिलेबस आपण यामध्ये बघणार आहोत। तर नगर परिषदांची जी जाहिरात आली आहे तर त्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा हे जे पद आहे तर या पदासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम आपण इन डिटेलमध्ये आज बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर या ठिकाणी हे जे पद आहे महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा, तर या पदासाठी जो सिलेबस आहे तर त्या सिलेबससाठी एकूण 2 पेपर आहेत आणि हे जे 2 पेपर आहेत तर हे पहिला पेपर या ठिकाणी आहे जो 120 मार्काला आहे, दुसरा पेपर या ठिकाणी एकूण 80 मार्काला आहे। तर अशा पद्धतीने एकूण ही परीक्षा एकूण 200 मार्कांची आहे। तर हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या। पेपर 1 मध्ये मराठीसाठी एकूण 15 प्रश्न आहेत जे 30 गुणांसाठी विचारले जातात आणि इंग्रजी विषयाचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी। तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणीचे सुद्धा या ठिकाणी 15 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी। म्हणजे या ठिकाणी पेपर 1 साठी मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न असे मिळून त्या ठिकाणी 60 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी 120 मार्कांसाठी विचारले जातात। म्हणजेच काय तर एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी त्या ठिकाणी विचारला जातो आणि याचा जो दर्जा असतो तर तो दर्जा 12वी लेवलचा असतो। तर त्या ठिकाणी जे माध्यम असतं तर ते मराठी पेपरसाठी मराठीचं असतं आणि इंग्रजीसाठी इंग्रजीचं असतं आणि सामान्य ज्ञानसाठी सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी लँग्वेज किंवा जे लँग्वेजेस असतात तर त्या उपलब्ध असतात क्वेश्चन पेपरमध्ये। त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी जो कालावधी आहे पहिल्या पेपरसाठी तर तो आहे 70 मिनिटे। म्हणजे काय तर एकूण 60 प्रश्नांसाठी तुम्हाला या ठिकाणी 70 मिनिटे दिलेले आहेत आणि यांचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे तर ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच काय MCQ पद्धतीने त्या ठिकाणी विचारले जातील प्रश्न। त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तर त्या दुसऱ्या पेपरमध्ये विषयांशी संबंधित घटक, आता हे जे पद आहे तर या पदाशी संबंधित जो विषय असतो तर त्या विषयाशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी एकूण 40 प्रश्न विचारले जातील 80 गुणांसाठी। पेपर 2 मध्ये विषयांशी संबंधित घटकमध्ये 40 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील 80 गुणांसाठी आणि यांचा जो दर्जा असेल तर तो पदवी लेवलचा असेल आणि यांचं माध्यमे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल। तर यामध्ये तुम्हाला यासाठी एकूण 50 मिनिटे त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। 50 मिनिटं पेपर 2 साठी तुम्हाला त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि यांचं जे स्वरूप आहे तर ते प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे सुद्धा MCQ पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील। त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी आपण आता बघितलं की पहिला पेपर जो असतो तर त्यासाठी 60 प्रश्न असतात 120 गुणांसाठी आणि दुसरा जो पेपर असतो त्यामध्ये 40 प्रश्न असतात 80 गुणांसाठी। असे एकूण मिळून 200 गुणांसाठी तुमची ही परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते आणि यासाठी जो कालावधी असतो तर तो कालावधी या ठिकाणी जवळजवळ तुम्हाला जर का आपण या ठिकाणी बघितलं तर यामध्ये जवळजवळ 120 मिनिटे वेळ तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामसाठी दिला जातो। तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर खाली आपण बघू नकारात्मक गुणदान पद्धती या ठिकाणी लागू होते। म्हणजेच काय प्रत्येक चुकीच्या उत्तरांकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण वजा कमी करण्यात येतील। म्हणजे त्या ठिकाणी जर का तुमचे एक प्रश्न चुकला तर त्या ठिकाणी तुमचे चुकीच्या उत्तरांकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण त्या ठिकाणी वजा केले जातील। वरील प्रमाणे कार्यपद्धतींचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती पूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल। एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत त्या ठिकाणी लागू होणार नाही। म्हणजे जे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट केलेले नाहीत तर त्यांच्यासाठी निगेटिव्ह जी पद्धत आहे तर ती लागू होणार नाही। तर हे सुद्धा लक्षात घ्या। त्यानंतर पुढे आपण बघू या ठिकाणी इन डिटेलमध्ये आता आपण सिलेबस बघू। हे जे पद आहे महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा या पदासाठी
तर यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह विचारले जातील, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. आणि इंग्रजीसाठी तुम्हाला कॉमन व्हॉकॅब्युलरी विचारले जाईल, तसेच सेंटेन्स विचारले जातील. त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी स्ट्रक्चर, ग्रामर पण या ठिकाणी विचारलं जाईल. लेटर्स अँड ईमेल रायटिंग, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेज, देअर मिनिंग अँड कंप्रेन्शन ऑफ पॅसेज. तर त्या ठिकाणी पॅसेजवरून तुम्हाला कंप्रेशनचे क्वेश्चन सुद्धा विचारले जातील. आणि सामान्य ज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाईल, जे विषय असतात सामान्य ज्ञानाचे. आणि भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी विचारला जाईल. भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी विशेष पद्धतीने विचारला जाईल. त्यानंतर या ठिकाणी आता खाली आहे अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राच्या संदर्भात जी अर्थव्यवस्था आहे तर त्यावर जास्त फोकस असेल सिलेबसमध्ये. भारतीय आयात निर्यात याबाबत, त्यानंतर राष्ट्रीय विकासात सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर किमती वाढण्याचे चलनवाढ, कारणे व उपाय हे सुद्धा विचारलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी पॉलिटीमध्ये म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्था यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, संसद व राज्य विधानमंडळ इत्यादी, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्रामीण व शहरी प्रशासन. त्यानंतर चालू घडामोडींमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जागतिक व भारतासंबंधीच्या चालू घडामोडी त्या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर पर्यावरणासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मानवी विकास व पर्यावरण यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, तर यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, जागतिक, राष्ट्र, संस्था पातळीवरील संघटना, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित ज्या संघटना कार्य करतात तर त्या कार्य करणाऱ्या संघटना त्या ठिकाणी जर का त्या राष्ट्रीय लेवलच्या असतील किंवा जागतिक लेवलच्या असतील तर अशा सर्व प्रकारच्या संघटनांविषयी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती विचारली जाईल. त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किंवा बुद्धिमापन चाचणीमध्ये अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी यावर प्रश्न विचारले जातील. आता पेपर 2 म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला पेपर 2 मध्ये एकूण 40 प्रश्न विचारले जातील 80 गुणांसाठी. तर हा जो पेपर आहे तर हा विषयाशी संबंधित म्हणजे स्वच्छता निरीक्षक या पदाशी संबंधित जे या ठिकाणी टॉपिक दिले तर त्यावर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील एकूण 80 गुणांसाठी. तर ते कोणकोणते टॉपिक आहेत ते आपण यामध्ये बघू. तर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य हा एक टॉपिक आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना आहे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या आहेत. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे विज्ञान हे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आजारांचे प्रसारण व नियंत्रण, साथीच्या रोगांचा प्रसार व नियंत्रण, जनजागृती व व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण, माता व बालकल्याण, पोषण, लसीकरण, व्यक्तिगत स्वच्छता व प्रथमोपचार, जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान, तर यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढे आहे जन्म मृत्यू कायदा, महत्त्वपूर्ण सांख्यिकी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील स्वच्छतेविषयी तरतुदी आणि पर्यावरण संवर्धन, सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळणे व व्यवस्थापन,
तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे टॉपिक दिले तर त्यावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर दुसरा एक टॉपिक आहे, त्यामध्ये आहे स्वच्छता व्यवस्थापन. यामध्ये स्वच्छता निरीक्षकांचा ज्या जबाबदाऱ्या असतात त्याविषयी तुम्हाला विचारले जाईल. घनकचरा व्यवस्थापन नियम, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण, शहर स्वच्छता आराखडा, त्यानंतर मलजलाचे व्यवस्थापन व शौचालयांचे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर यात्रा शिबिरे, सणांच्या दरम्यान करावयाची स्वच्छता व्यवस्था, कचऱ्याच्या विविध स्रोतांचे नियोजन किंवा संकलन, ई कचरा, गार्डन वेस्ट, घरगुती धोकादायक कचरा, बांधकाम व पारकाम कचरा त्यांचे व्यवस्थापन. तर यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्यानंतर खाली आहे या ठिकाणी ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान प्रणाली, त्यानंतर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांचा नियुक्ती प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे, अधिनियम 2013, त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग व इतरचे प्रकार, उन्हाळ व भटकी कुत्री जनावरे यांचे व्यवस्थापन, त्यानंतर पर्यावरणामध्ये आहे पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरणाशी संबंधित जेवढे पण कायदे आहेत तर त्यावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पर्यावरण स्थिती अहवाल, महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा व व्यवस्थापन, तर यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यानंतर यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान हा सुद्धा टॉपिक आहे, तर त्या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. यामध्ये आहे भौगोलिक माहिती प्रणाली, जिओ टॅगिंग, मासिक अहवाल ज्याला आपण MIS रिपोर्टिंग असं म्हणतो, QR कोडिंग किंवा RFID, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान, आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान. तर या टॉपिकवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. तर या अनुषंगाने आपण हा सिलेबस या ठिकाणी सविस्तरपणे बघितला. तर या टॉपिकशी संबंधित आपण व्यवस्थितरित्या या एक्झामसाठी प्रिपरेशन करू शकतो. धन्यवाद.